नमस्कार. आपण हे ड्रीप बेडवर लावलेलं आहे. कोणत्या प्रकल्पातून लावलेलं आहे? आम्ही नानाजी देशमुख. नानाजी देशमुख. आपलं पूर्ण नाव सांगा. विवेक कार्तिकराव चिंचोलकर. चिंचोलकर भाऊ. चिंचोलकर भाऊ, ही ड्रीप किती वर्षापासून लागवड केलेलं आहे? माझं 18 ते 19 पासून ड्रीप आहे. 18 ते 19 पासून, म्हणजे पहिल्या वर्षात तुम्ही हे पहिलं ड्रीप लागवड केलेलं आहे. बरं, बेडवरच आहे 3ही वर्ष? हो, बेडवर. काय बेडवर लागवड करत असताना आपण हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती कुठून उपलब्ध झाली? आपले पावडे साहेब, चतुर मॅडम होती, चव्हाण साहेब, बत्कल साहेब होते. त्यांच्याकडून आपण ही माहिती घेतली आणि त्यानंतर हे सगळं काही केलं आपण. म्हणजे प्रकल्पातून जे काही कर्मचारी यायचे त्यांनी तुम्हाला एक उत्तम अशी माहिती दिली की शून्य मशागत वर लागवड करा आणि याचा फायदा काय होईल याची सुद्धा सविस्तर शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन मिळालं. तर पावडे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की बाबा आपण शून्य मशागतवर लागवड करावं, आणि या शून्य मशागतचा कालांतरात तुम्हाला 3 वर्षात काय फायदा झाला? माझ्या उत्पन्नामध्ये 15 ते 20% वाढ झाली. 15 ते 20% वाढ झाली. बरं, ती वाढ आता आम्हाला थोडक्यात जर सांगू इच्छिता म्हणजे कशी झाली बाबा? म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजा ड्रीप आता हे बेड केलेलं आहे, या बेडमध्ये तुमची जमिनीची सुपीकता वाढली असं म्हणणं आहे, बरोबर आहे? सुपीकता वाढली. म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे की जमिनीची पारंपरिक पद्धतीमध्ये, म्हणजे जसा तो प्लॉट दिसत आहे आपल्याला सलग प्लॉट, आणि हा बेडचा आपण अखंड प्लॉट बघत आहोत, तर याच्यातली जमीन खूप मऊ झाली आणि यामध्ये तुम्ही आता रासायनिकचा वापर कमी करून टाकला. तर हा तुमचा सगळ्यात मोठा फायदा झाला. आणि उत्पादनामध्ये काय बदल झाला? म्हणजे कसं उत्पन्न, जसं आपण पारंपरिक पद्धतीने उत्पन्न घ्यायचो तर तिथं 4 क्विंटल व्हायचं, आणि यामध्ये किती क्विंटल व्हायचं? आता ते कसं आहे की आपण जे उत्पन्न घेत आहोत ते पहिले आधी पारंपरिक पद्धतीने घेतो, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं काही वाढ व्हायची नाही पिकामध्ये, बरोबर. पण आता ज्या वेळेस आपण ह्या नवीन तंत्रज्ञानानुसार जे शेती करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर वाढ आणि पीक पाणी पण चांगलं होत आहे. पीक पाणी पण चांगलं होत आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की आधी पहिल्या वर्षी 2019-20 मध्ये सांगितल्याप्रमाणे की हळद लागवड केली आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बघितलं. म्हणजे आई वडिलांचं असं म्हणणं होतं की पारंपरिकच पद्धत ठीक आहे. तुम्हाला त्रास खूप झाला सुरुवातीला, खूप त्रास झाला, बरोबर आहे? की बेड करायचा, एवढी जागा जाणार आणि एवढ्या जागेत आपलं एवढं उत्पन्न कमी होणार. तर असं काही जाणवलं का की बाबा नाही, पारंपरिक पद्धतीत जमीन जायची पण याच्यात जमीन म्हणजे जास्त जरी गेली असेल बेड तरी उत्पन्न कमी झालं, असं काही झालं? नाही झालं नाही. उत्पन्नामध्ये वाढ झाली, उत्पादनात वाढत झाली. म्हणजे हळद याच्यामध्ये तुमच्या बेडवर खूप चांगल्या प्रकारे झालं आहे ना. पारंपरिक पद्धत आणि शून्य मशागत जे काही आपण बघत आहोत, हे पूर्ण शून्य मशागत ड्रीपवरची, तर यामध्ये तुमचा हळदीचा आणि कपाशीचा, सोयाबीनचा 3ही पीक तुम्ही इथे घेत गेले. तर यामध्ये तुम्ही काय सोडत, म्हणजे जमिनीला काय देत गेले, म्हणजे ते आम्हाला समजेल की जमिनीला तुम्ही काय दिलं बा, म्हणजे खोड दिलं की काय, म्हणजे असं काय करत गेले म्हणजे बेडचं? आता हे जे झाड आहे सर, या झाडामध्ये आधी आपण हे मुळं वगैरे सडवायचं नसतं. बरोबर. आता जेव्हापासून आपण ह्या पद्धतीनं शेती करून राहिलो त्यानुसार हे मुळं आपण जमिनीमध्ये सडवून राहिलो. म्हणजे ते तुमचं म्हणणं आहे की हे जे याच्या गाठी आहे, जसं आता तुमचं आता हे झाड आहे, तुम्ही पहिल्या वर्षी समजा हळद होतं तर हळद पूर्ण उकळून काढून घेतलं, बेड तयार केला. पहिल्या वर्षी तुम्ही फक्त डेमो म्हणून एका ड्रीपचा हळद घेऊन बघितली, ते नंतर ते बेड तसेच राहू दिले, हळद उकळून पुन्हा बेड लावून कपाशी लागवड केली, आणि कपाशीचं धसकट जमिनीत ठेवलं आणि खोड पण ठेवलं. म्हणजे याचं जे मूळ आहे तो कर्ब तयार करताय आणि खोड पण हे करताय. राहिलेलं याचं तुम्ही राऊंडअप मारून नष्ट करताय. दुसऱ्या वर्षीचं ते तसंच राहिलं, पुन्हा दुसरं पीक ते पण तसंच ठेवलं आणि त्याचा पण एक चांगला फायदा झाला. म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की यानंतर तुम्ही हा बेड प्रकल्प आपला प्रकल्पातून मिळाल्यामुळे हा बेडचा असा फायदा झाला की तुम्ही इतर शेतकऱ्यांना माहिती देत आहे, बरोबर आहे? आणि विवेक भाऊ, तुमच्या म्हणण्यानुसार की तुम्हाला अजून असं काय वाटतं की या प्रकल्पातून आपण काय उणावा घेतला पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे तुमचा फायदा होईल? जसं तुमचं शेतीशाळा होत आहे, वारंवार तुम्हाला आम्ही येतो कृषी विभागामार्फत आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत की आपल्या बैठका होतात, त्या 30-35 लोकांमध्ये आपण चर्चा करतो, प्रत्येक म्हणजे देवाणघेवाण करतो विचाराची, आणि त्या विचाराची देवाणघेवाण करत असताना तुमचे काही प्रश्न असतात. जसं आता हे झाड आहे, तुम्ही तुरीचा शेंडा मारायला सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही शेंडा मारल्यानंतर याचं काय होतंय की ब्रँचेस निघतात, बरोबर आहे? दुसरा शेतकरी तुम्हाला विचारतात की याचा ब्रँचेस निघाल्यामुळे हा झाड म्हणजे याला शेंगा जास्त लागणार, फळधारणा चांगली होईल, याचा घेर चांगला होईल. म्हणजे आधी काय व्हायचं की पारंपरिक पद्धतीने तुम्हाला चर्चा नाही व्हायची, सिंगल झाड व्हायचं. आता याचे डिळे फुलल्यामुळे कसं आहे की हे ब्रँचेस करताय. आपण समजा एवढा डिळा मारला, बरोबर, तर हे 20 ते 30 दिवसामध्ये डिळे घेईल. आणखी दुसरी जर याची छाटणी केली, आणखी डिळा घेईल याला.
तीनदा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. बरोबर. मी 3दा कटिंग केली याची. गुड. मी अर्ध्या एकरामध्ये तूर लावली होती, छान. त्याच्यामध्ये मी 2दा काढली. हा. याची हाताने छाटणी केली, मशीनने वगैरे हो, नाही हो, केली. हाताने हाताने अशी छाटणी केली. मला त्या अर्धा पाऊण एकरामध्ये 10 ते 12 पोते तुरी झाले म्हणजे होते. 0 खर्चामध्ये हो. असं म्हणायला हरकत नाही. लेबर आपल्याला नाही लागला, आपल्या हातानेच म्हणजे आपण खोडून घेतला, कुठले यंत्र लागलं नाही. हो. आणि बेड करताना फक्त पहिल्यांदाच खर्च आला. पहिल्यांदा खर्च. बरोबर आहे. हो. एकदा बेड केलं तर आपल्याला ते बेड नष्ट करायचे नाही. मग तणनाशक मारलं, बाकी काहीच नाही. बिलकुल नागरणी नाही, वकरणी नाही, काहीच नाही. चला, डबल सुद्धा नाही केलंय. एकदम बेस्ट. नायगाव बुद्रुक, बरोबर आहे. हो. तर यामध्ये तुम्ही जे केलेलं आहे शून्य मशागत, हे एकदम उत्तमरित्या केलेलं आहे. पावडे सर थोडंसं यांवर सर तुम्ही थोडंसं बेड बघून घ्या. आता हे तुम्ही मधातलं परत तणनाशक मारून नष्ट करणार आणि हा. यावर्षी काय कोणतं पीक लावणार आहे? हा, हे तुमचे जुने दसकड समजा सडलेले हा, चाललंय. आहे ना. तर बघा, हे आता बिलकुल सडून खतम झाले. आता पुढच्या वर्षी पुन्हा असंच ह्या करणार, याला पण तणनाशक मारून आणखी याच्यावरती मग कपाशी घेणार. कपाशी घेणार ह्या बेडवर. हा, या बेडवर. चला, धन्यवाद वर साहेब. आपल्याला काही प्रश्न कोण? चला, एकदम उत्तम. वेग भाऊ, पुढच्या वर्षी आम्ही परत येऊ. ठीक आहे. चांगलं हे केलं तुम्ही.